विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. मला डेली रुटीन द्यायचंय टॉपर विद्यार्थ्यांचं. तुम्ही स्वतःला जर टॉपर समजत असाल किंवा तुम्हाला जर टॉपर बनायचं असेल, तरच हा व्हिडिओ बघा, नाहीतर आत्ता व्हिडिओ स्किप करा. मी तुम्हाला सांगतो माझ्या अनुभवातून, की प्रत्येक विद्यार्थी हा टॉपर असतोच. प्रॉपर गाईडन्स नाही मिळाला किंवा बऱ्याचशा चुका करतात मुलं, म्हणून मुलं मागे पडतात. माझ्या बाबतीत काय झालं, मी हजार वेळा तुम्हाला सांगितलंय, की 11th-12th मध्ये 10th मध्ये मी होतो ना टॉपर. मग 11th-12th मध्ये अशा काही भयंकर चुका झाल्या माझ्याकडून, म्हणून मी मागे पडलो. मग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 ते 10 मिनिटात अशा काही गोष्टी सांगणार आहे, की जेणेकरून तुम्ही पण पेटून उठलं पाहिजे, की हां, मला टॉपर बनायचंच आहे. मी किती वेळा तुम्हाला एक्झाम्पल दिलंय, की माझ्याकडे 50% मार्क असणारा मुलगा गेल्या वर्षी त्याची मार्क लिस्ट पण मी YouTubeवर बऱ्याच वेळा दाखवली व्हिडिओमध्ये. त्याला जर 96 पर्सेंटाइल मिळत असतील. 10वी ला मॅथ्समध्ये फक्त 50 मार्क असणाऱ्या मुलाला जर बोर्डला 94 मिळत असतील किंवा माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये असे स्टुडंट आहेत, की ज्यांना मॅथ्समध्ये पैकीच्या पैकी आहेत. फिजिक्समध्ये 98-99 स्कोर आहे. मी तुम्हाला सांगतो का हे पॉसिबल होतं? ठरवा. हां, बनायचंय. मग का नाही बनणार? बरं, इथं सगळ्यात महत्त्वाचं टाईम टेबल. मी तुम्हाला सांगतो, ही जी लोकं आहेत ना, जीवनात ज्यांना आपण यशस्वी म्हणतो, सक्सेसफुल पर्सन असतात म्हणूया आपण. त्यांचं एक शेड्यूल फिक्स असतं रे बाळांनो. ते ठरवतात आदल्या रात्रीच. मी तुम्हाला सांगतो, लगेच जाऊन वेगळी डायरी विकत घेऊ नका. कुठलीही एक वही असते आपली. आदल्या रात्री झोपायच्या अगोदर ठरवा, की उद्या काय करायचं आहे, हेच तुमचं टाईम टेबल. टाईम टेबल सकाळी 6 ते 9 अभ्यास करा, 5 ते 8 अभ्यास करा. हे टाईम टेबल मला द्यायचं नाहीये तुम्हाला. ते तुम्ही करणार आहे लक्षात घ्या. तुमचा ऑफलाईन क्लास, कॉलेज, ऑनलाईन क्लासेस सगळ्यातून वेळ तुम्हाला काढून अभ्यास करायचा आहे. मग आदल्या रात्री तुम्हाला माहिती आहे ना, उद्या आपल्याला कुठं आहे, कॉलेज आहे, प्रॅक्टिकल आहे, काय आहे ते. कुठं वेळ मिळतोय हे पण तुम्हाला माहिती आहे ना. मग ह्या सगळा जो वेळ आहे ना, त्याचा प्रॉडक्टिव्ह यूज व्हायला पाहिजे लक्षात घ्या. तुम्हाला ना एक क्षण इथनं पुढे वाया घालवायचा नाहीये. एक क्षण बोललो मी. 1 सेकंद बोलतोय मी. वाया घालवायचाच नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला एवढं बिझी कराल ना, ओव्हर थिंकिंग होणारच नाही. कोण करतं माहिती आहे का ओव्हर थिंकिंग? जे काही करतच नाहीत ना, ते करतात ओव्हर थिंकिंग. मी तुम्हाला सांगतो, सकाळी उठायचं, पहिल्यांदा फोन हातात घ्यायचा. ओके. 8 वाजता उठायचं, 9 वाजता उठायचं. माझ्याकडे एक मुलगा आला होता. नाव मी कोणाचं सांगत नाही. आला होता भेटायला मला. त्याची आई, पाणी, तो, पप्पा सगळे आले होते. मी विचारलं, "सकाळी किती वाजता उठतो हा?" 11:30 वाजता उठतो. मग काय दिवे लावणार आहे 11:30 वाजता उठून? तेही मी तुम्हाला सांगतो 8-9 ला उठणारी मुलं पण बघतो मी. उठल्यावर पहिला फोन हातात घ्यायचा. अरे, तुम्ही पण विचार करा, आठवा. बघा, सकाळी आपण फोन हातात घेतो. माझ्याकडून पण ती चूक झालेली आहे 1-2 वेळेस, की सकाळी मी 6ला 5ला उठतोय. चला ठीक आहे, थोडे मेसेज बघूया म्हणतोय. तोपर्यंत बघता-बघता ना 5:30 पावणे 6 कुठं जातात, कुठं होतात कळत नाही. मग पुन्हा मुलं निगेटिव्ह विचार करतात. "आई गं, मी आजचा दिवस वाया घालवला. आज काय सगळं असंच झालं, तर उद्यापासून अभ्यास करूया." काय गरज आहे याची? एक तर लक्षात घ्या, एक थोड्याशा चुका होतात. सगळ्यांकडनं होतात. चला ठीक आहे, तुमचा थोडा वेळ इकडे-तिकडे गेला. दिवसभर अख्खा वेळ उरलेला असतो. तो तर करू शकता ना अभ्यास तुम्ही. माइंडसेटच तुम्हाला बदलायचा आहे. बोलणार आहे मी त्याच्याविषयी. पण सगळ्यात महत्त्वाचं हे कळालं का? आदल्या रात्रीच डायरी परफेक्ट ठेवायची आपल्याला. ठरवायचंय काय करायचंय ते. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी जे लिहिले ना, 3-3 तासाचे स्लॉट व्हायला पाहिजेत. तेही मी डिटेल सांगतो तुम्हाला कसं तिथपर्यंत पोहोचायचं ते आपल्याला. एक रिक्वेस्ट करतोय रे, बघा रे तुम्हाला जमतंय का? बघा मी काय सांगतोय ते. जो 11:30 वाजता उठणारा मुलगा आहे ना, ऑब्व्हियसली तो रात्रभर जागून अभ्यास करतो. काय होतं रे याच्यातून? काय होतंय सांगू का? काही होत नाही. आपल्या ना तब्येतीचं नुकसान होतंय, जे मी पण केलंय. मला काय वाटायचं माहितीये का? कोण उठणार पहाटे? किंवा मला असं वाटायचं, की 4 वाजता जर मी उठलो, तर मी डुलक्या मारणार ना. झोप पूर्ण झालेली नसते. मग झोप पूर्ण झाली नाही म्हणल्यावर कसा अभ्यास होईल? त्याच्यापेक्षा जागूनच अभ्यास करूया, असं म्हणत मी माझ्या पूर्ण आयुष्यभर जागून अभ्यास केलाय. इंजिनिअरिंगला 11वी-12वीत अभ्यास केलेला नव्हता. तेव्हा जागायचा प्रश्नच येत नव्हता. पण इंजिनिअरिंगला मी खूप अभ्यास केला बरं का, पण जागून केला. पण जेव्हा मी आज माझ्या ऑफलाईन क्लासमधली मुलं बघतोय किंवा माझ्या स्वतःच्या मुलाचा अभ्यास मी बघितला. 9-9:30 वाजता झोपणे संध्याकाळी. हे जेव्हा मी सांगतो ना, तेव्हा मुलं काय म्हणतात, 9ला? शक्यच नाही. शक्यच नाही. तर मी तुम्हाला सांगतो 9-9:30 जास्तीत जास्त 10 वाजेपर्यंत तुम्ही जागायचं लक्षात घ्या आणि 10च्या आत झोपायचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही 10च्या आत झोप घ्याल ना बाळांनो, तुम्हाला मी सांगतो सकाळी 3-3:30 लाच तुम्हाला जाग येणार आहे आणि ती अशी जाग असणार आहे, तुमची झोप त्यावेळेस पूर्ण झालेली असणार आहे.
सकाळचा 1 तासभर तुम्हाला आवरायला लागेल इकडं-तिकडं म्हणूया आपण. ओके. आणि त्यानंतर तुम्ही तो अभ्यासाला बसाल ना, समजा 5 वाजता तुम्ही बसलाय अभ्यासाला. 5 ते 8 3 तास असा जबरदस्त अभ्यास होईल ना, दिवसभराचा अभ्यास ते 3 तासात कव्हर होऊ शकतो. ब्रह्म मुहूर्तावर अभ्यास करायचा लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का? सिरियसली जमतंय का बघा. भीती वाटते आपल्याला सकाळी जाग आलीच नाही तर? तर जागून अभ्यास करूया. मग हे जरा बदलायचा प्रयत्न करा. चला आता इंट्रोडक्शन तर झालंय. तुम्हाला कळालंय, की आपल्याला टॉपर होण्यासाठी ना अभ्यास करावा लागणार आहे. शेड्यूल बनवावं लागणार आहे. ते फॉलो करावं लागणार आहे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, इथून आता महत्त्वाचं आहे. हा एक प्रकार आहे फळ्यावर सगळे पॉइंट लिहिलेले मला एक्सप्लेन करायचे आहेत. अभ्यास आपण सगळेच करतो रे. अभ्यास आपण सगळेच करतो. चला आपण क्रॅश कोर्सचा विचार विचार करूया. आपली संघर्ष बॅच आहे समजा तुमच्याकडं. व्हिडिओ अपलोड होतोय. तुम्ही तो व्हिडिओ बघताय. पण मला काय म्हणायचंय, तो जो तुमचा अभ्यास आहे ना, तो करत असताना तुम्ही ऑब्व्हियसली काय बनवताय? नोट्स. माझा व्हिडिओ तुम्ही बघताय. तुमच्याकडे वहीन पेन आहे. व्हिडिओ काही ठिकाणी तुम्ही पॉज करताय आणि नोट्स बनवताय. त्याला मी म्हणणार आहे प्रायमरी नोट्स. ओके. असं काही फिक्स नाही, की प्रायमरी, सेकंडरी असं काही नाहीये. पण एक टेम्पररी नोट्स म्हणूया आपण. फायनल नोट्स नाहीये त्या लक्षात घ्या. बरं. तुम्हाला काय वाटतंय, की सरांचा व्हिडिओ मी बघितला. त्यांनी दिलेले प्रॉब्लेम मी वहीत लिहून घेतले, सॉल्व्ह केले, माझं काम झालं. नाही. मला त्या नोट्सला फायनल टच हवा आहे आणि तोच तुमचा होमवर्क असणार आहे. ऑब्व्हियसली कुठल्याही क्रॅश कोर्समध्ये, कुठल्याही ऑफलाईन क्लासमध्ये, कोणत्याही कॉलेजच्या कुठल्याही लेक्चरमध्ये तो जो शिक्षक आहे, ती कन्सेप्ट तुम्हाला शिकवेल. त्याच्यावर काही पी-वाय-क्यूज आहेत ते घेतले जातील. पण सगळे होईल का तुम्ही मला सांगा? एखाद्या कन्सेप्टवर 10 एम-सी-क्यूज आहेत. त्यातले 4 ते 5 मी घेईन. पण 5 राहतील ना शिल्लक तशाच. त्या तुम्ही करायच्या आहेत. बरं हे करत असताना तुम्ही तुमच्या नोट्सला फायनल टच देत असताना शॉर्ट नोट्स पण जमतात का बघा. हा प्रकार असल्याशिवाय यश मिळणार नाही. ही पहिली गोष्ट आहे. मी सगळं करतोय. मी बघतो ना मुलं काय करतात माहिती का? भरपूर एम-सी-क्यू सॉल्व्ह करतात. एका पेजवर नुसता कचरा केलेला असतो नुसतं. कच्चं काम केलेलं असतंय सगळं. नाही उपयोग होत त्याचा. मी काय म्हणतो सगळेच प्रश्न मला नोट्समध्ये नको आहेत. जे तुम्हाला येतायत फुल कॉन्फिडंट आहे तुम्ही. ब्रोमिनचा कलर कुठला? रेड. नाही बदलणार आहे कलर तो. तोच राहणार आहे. मग ते कशाला लिहून घ्यायची गरज आहे? शॉर्ट नोट्समध्ये तुम्ही एखाद्या वेळेस लिहू शकताय म्हणूया आपण. पण इतर वेळेस गरज आहे का? नाही. मग नोट्स बनवताना परफेक्ट बनवा बरं का रे बाळांनो. परफेक्ट बनवा. जे गोष्टी येत नाहीत तुम्हाला, ज्या अवघड वाटतात त्या तुमच्या लिस्टमध्ये पाहिजे. फॉर्म्युलाची लिस्ट पाहिजे. न्यूमेरिकल्सची लिस्ट पाहिजे. कन्सेप्टची काहीतरी लिस्ट पाहिजे लक्षात घ्या. नोट्स बनवा. बरं म्हणजे इथं तुमचा अभ्यास होतोय. कॉलेजमध्ये अभ्यास तुमचा होणार आहे. सर शिकवतायत. नोट्स काढा ना तुम्ही. ऑनलाईन क्लासमध्ये तुम्ही नोट्स काढायच्याच आहेत. नुसता व्हिडिओ बघितला, काम झालं नाही लक्षात घ्या. तुम्हाला नोट्स बनवायच्या आहेत हे लक्षात घ्या. ओके. बरं हा प्रकार सगळा लक्षात आला तुमच्या? नोट्स बनवल्याशिवाय यश मिळणार नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट, एक माइंडसेटच चेंज करा रे तुमचा, की आता बास इथून पुढे मला अभ्यास करायचा आहे. बाकी काही कुठल्याही गोष्टीसाठी माझ्याकडे वेळ नाहीये. मला फक्त अभ्यास, एक्के अभ्यास करायचा आहे. बरं त्यात मी तुम्हाला असं म्हटलंय का रे, की आता परीक्षा होईपर्यंत बिलकुल कुठे खेळायचं नाही, काय नाही. खेळायचं, वेळ द्यायचा, एक्सरसाइज करायची. सगळ्या गोष्टींना वेळ असतो रे आयुष्यात, असतो. मी तुम्हाला सांगतो, की माझ्या अनुभवातून सांगतो. सगळ्यांना वाटतं, की मी खूप बिझी आहे. मी खूप बिझी आहे. पण मी सगळ्या गोष्टींना वेळ काढतो. मी जिमला जातोय. मी गोशाळेत जातोय. मी तुम्हाला सांगतो, मी सगळ्या ठिकाणी जातोय. मी माझ्या मुलांना वेळ देतोय. सगळ्या गोष्टी मी करतोय. पॉसिबल आहे. जर व्यवस्थित तुमचा माइंडसेट असेल, की मी बिलकुल कुठं वेळ वाया घालवतो, सगळ्या गोष्टी करत असतील, तर होतंय सगळं. तुम्हाला करायचं. तर माझं उदाहरण जाऊ दे बाजूला. तुम्ही असं म्हणू नका, की मला ऑनलाईन क्लास आहे, ऑफलाईन क्लास आहे. आणि मी असं ऑब्झर्व्ह केलंय बरं का सांगतो. जे मोठ्या क्लासला मुलं जातात ना आमच्या साताऱ्यात बघितलं मी अकॅडमीज आहेत खूप मोठ्या-मोठ्या. मी ऑब्झर्व्ह केलंय, हितली मुलं पुन्हा फिजिक्सला वेगळा क्लास, केमिस्ट्रीला स्पेशल क्लासेस म्हणे. हे पालक म्हणजे ना ऐकतच नाहीत. म्हणजे एक तुम्ही अकॅडमी छान जॉइन करून दिलेली. त्याच्यात 3, 3.5, 4 लाख फी भरलेली आहे. पण अजून पालक स्पेशल क्लासेस मुलांना लावतात. नाही ते सर चांगले आहेत. तिथं आपल्या मुलाला पण पाठवायचं. असू दे तो मुद्दा वेगळा आहे म्हणूया आपण. इथं काय होतंय सांगतो. बिलकुल तुम्हाला टाईम वेस्ट करायचा नाही. हा पॉइंट कळाला ना तुम्हाला? हा कळाला की संपलं मग काही प्रॉब्लेम येणारच नाहीये आणि आता हा खरी खरी गंमत आहे तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही अभ्यासाला पहिल्यांदा ही स्ट्रॅटेजी वापरा. ओके. 55 ला येत होतं बरं का मला. बरं झालं आठवलं, कळालं ते.
एका तासापैकी 55 मिनिटं अभ्यास करा आणि 5 मिनिटं ब्रेक घ्या. ठीक ठीक आहे. नाहीतर 50 मिनिटं अभ्यास करा, 10 मिनिटाचा ब्रेक घ्या. पण 10 मिनिटाचा ब्रेक कधी-कधी 15 अर्धा तासाचा करायचा नाही. 10 मिनिटाचा ब्रेक पुन्हा लगेच अभ्यासाला बसलं पाहिजे. नंतर हळू-हळू तुम्ही 1.5 तास अभ्यास कराल. वाटल्यास 15 मिनिटाचा ब्रेक घ्या. पण काही दिवसातच तुम्हाला 3 तासाचा स्टॅमिना आला पाहिजे. रिझन सी एक्झाम 3 तासाची असते. या 3 तासामध्ये तुम्हाला मन शांत ठेवून थकवा नाही आला पाहिजे, तणाव नाही आला पाहिजे आणि प्रत्येक प्रश्न तुम्ही फ्रेश माइंडने सोडवला पाहिजे. माझा एक उपाय मी तुम्हाला सांगतो बरं का, लक्षात घ्या. मी काय म्हणतोय ते बघा. मी माझ्या ज्यांच्यात क्षमता आहे, अशा मुलांना काय सांगतो नीट लक्ष द्या. 9 ते 12 एक फुल हे नंतर बरं का, फुल सिलेबस आपला झाल्यानंतर 9 टू 12 सी शिफ्ट असते. 2 ते 5 सी शिफ्ट असते. ह्या टायमिंग आहेत ठरलेल्या ऑनलाईन एक्झामच्या. तर मी मुलांना सांगतो, की दिवसातून 9 ते 12 आणि 2 ते 5 या दरम्यान झोपायचं नाही, काय नाही. ह्या दरम्यान तुम्ही अभ्यासाला बसलं पाहिजे. एकदा करून बघा. कंटाळा येईल तुम्हाला. 3 तास बसू शकत नाही आपण. हां, ब्रेक घेतो आपण. पण सी बसायचंय आपल्याला. नुसतं बसायचं नाहीये, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. तेही विथआऊट ब्रेक. सेकंदाचा वेळ नाहीये मध्ये. वॉशरूमला सुद्धा जायला वेळ नाहीये. त्या 4-5 मिनिटं गेली तर किती लॉस होईल याचा विचार करा. मग या दरम्यान तुम्हाला पण बसायची क्षमता निर्माण व्हायला पाहिजे. मग द्यायच्या टेस्ट. मी आपल्या क्रॅश कोर्समध्ये हे करणार आहे बरं का, लक्षात घ्या. शेवटी हे होणारं. तुम्हाला द्याव्या लागणार तेवढ्या मोठ्या-मोठ्या टेस्ट. बरं, मग मी तर सांगतो, मी अशी मुलं बघितलेत, की रात्री पुन्हा टेस्ट देतील. म्हणजे दिवसात 3-3 टेस्ट देणारी मुलं बघितलेत मी. थकून गेलं पाहिजे. पण हे कधी माहितीये का? सी एक्झाम समजा 15 मेला आहे, तर सांगतो हे जास्तीत जास्त 5 मे पर्यंत करायचं असलं हे. तुम्ही म्हणाल उद्या पेपर आहे सी आदल्या दिवशी 3 मॉक टेस्ट सोडवतोय. असला काही प्रकार करायचा नाही. हे पुढचे 10 दिवस फक्त आणि फक्त रिव्हिजनला द्यायचे असतात बरं का बाळांनो. बरं, आता आपण आत्तापर्यंत आय-एम-पी क्वेशन्स देतोय, पी-वाय-क्यूज एक्सप्लेन करतोय, सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडतायत. पण तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरताय. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर हे आपलं चॅनल शेअर सुद्धा करा. बरं, मग ह्या व्हिडिओमध्ये मी जे पॉइंट सांगितले त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट हा आहे. माझी 9th स्टँडर्डची मुलं आहेत. त्यांची आता सेमेस्टर आहे. मी तुम्हाला सांगतो टेस्ट झाली. बघा आणि 4 मुलं अशी आहेत ज्यांची नावं घेत नाही. त्यांचा स्कोर हा 4 ते 8 किंवा 9 मार्क असतील 20 पैकी. मग ही मुलं 3-4 मुलं टेस्ट नंतर मी लगेच काय करतो, लगेच जागेवरच पेपर त्याचा चेक करून देतो. टेस्ट झाल्या नंतर ही मुलं थांबली होती. थांबल्यानंतर मला भेटले. सर म्हणले, दुपारी टेस्ट झाली होती. 3 ते 4 टेस्ट झाली होती. ॲक्चुअली ते म्हणले, "सर आम्ही संध्याकाळी परत येतो. आम्हाला परत पेपर द्या. आम्ही अभ्यास पुन्हा करून येतो." म्हणजे काय कळालं का? हे अपयश हार मानली नाही त्या मुलांनी. आम्ही पुन्हा अभ्यास करून येतो. म्हणजे ते पेटून उठलेत मुलं. मला एवढा आनंद होतो ना यावर्षी. आमची 8th स्टँडर्ड, 9th, 10th ही सगळी मुलं आहेत ना, 11th-12th तर करतातच लक्षात घ्या. पण ही छोटी-छोटी मुलं आहेत ना, त्यांना मोटिव्हेट केलं ना, ते करतायत रे अभ्यास. मी त्यांना एकच म्हणलंय, "काय कष्ट घ्या. रिझल्ट नंतर एक वेगळाच आनंद आपल्याला मिळणार आहे आणि तो आपल्याला पाहिजे. पालकांकडून कौतुक होणार आहे. ते पाहिजे आपल्याला." मुलं करतात रे. लहान मुलं म्हणजे ना वेगळीच असतात. आता तुम्ही पण लहानच आहे लक्षात घ्या. तुम्ही ऐकणार आहे माझं हे लक्षात घ्या. मी म्हणेल त्या गोष्टी तुम्ही करणार आहे. सगळ्या गोष्टी. आज झोपायच्या अगोदर संध्याकाळी किंवा आता तुम्ही आता व्हिडिओ बघताय ना, पुढचं टाईम टेबल तयार करा पटकन. किती वेळ आहे? काय करता येईल? काय करायचं? सगळं ठरवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं बरं का, आता आपल्या क्रॅश कोर्समध्ये ना टेस्टचं प्रमाण पण हळू वाढणार आहे. वीकली 2 टेस्ट होणार बरं का. मग तुम्ही ना टेस्ट ज्या टॉपिकची असेल, त्या टॉपिकला फोकस करायचं म्हणजे करायचं. ओके. आपला स्कोर नेहमी इम्प्रूव्ह करत न्यायचा म्हणजे न्यायचा लक्षात घ्या. कधी-कधी डाउन झाला तर खचून न जाता काय चुकलं, मग त्या टॉपिकचा पुन्हा अभ्यास करायचा म्हणजे करायचा. मग आता एक लढाऊ वृत्ती ठेवायची आहे. अभ्यास मन लावून करायचा आहे. चांगले मार्क पाडून उज्ज्वल यश मिळवायचं आहे. ड्रीम कॉलेज मिळवायचं आहे. प्लेसमेंट मिळणार आहे आपल्याला आणि लाईफ आपल्याला मस्त एन्जॉय करत जगायचं आहे. ऑल द बेस्ट.